तर सिलेंडरचा तुटवडा आहे आणि पंढरपूरमध्ये चैत्रवारीला याचा फटका बसतोय। पंढरपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा आहे। हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडर मिळतच नाहीयेत, तसे सरकारचे आदेश आहेत। तर त्यामुळे चैत्रवारीमध्ये भाविकांची आता गैरसोय होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी चैत्रवारी तोंडावर असताना हॉटेल चालकांनी केली आहे। पंढरपूरमधले हॉटेल चालक सध्या त्रस्त आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत आणि चैत्रवारीमध्ये भाविक येतात, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची गैरसोय होईल अशी शक्यता आहे। इथे आलेला भाविक चहा, नाश्ता आणि जेवणासाठी हॉटेलमध्ये येतो। तर पंढरपूरमध्ये मंदिर परिसरामध्ये अशी भाविकांच्या गर्दीवर चालणारी जवळपास 50च्या वर हॉटेल्स आहेत आणि मागच्या काही दिवसांपासून या हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीयेत। प्रशासनाशी संपर्क साधून सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी त्यांनी मागणी केली आहे, असंही तिथल्या व्यावसायिकांनी सांगितलं। आणि चैत्रवारी तर तोंडावरती आलेली आहे। भाविक भक्त येत आहेत, त्यांची सेवा करणं। आमचे हॉटेल जवळजवळ 30-40 हॉटेल असे आहेत की ते 30-40 वर्षापासून हे हॉटेल व्यवसाय करतायत। प्रत्येक हॉटेलमध्ये 30-40 कर्मचारी आहे। सगळ्यांचा जर विचार केला तर 1000-1200 कर्मचारी आणि येणारा भाविक भक्त यांची सर्व सेवा होण्यासाठी दर महिन्याला आम्हाला 1200 ते 1500 कमर्शियल सिलेंडर लागतात आणि सर्व मोठे व्यावसायिक जे आहेत ते कमर्शियल सिलेंडरच वापरतायत। आमची मागणी सुद्धा कमर्शियल सिलेंडरचीच आहे, पण अजून सुद्धा शासनाकडून आमची दखल घेतली जात नाहीये। आम्हाला ज्या मोठ्या प्रमाणात कमर्शियल सिलेंडर मिळावेत, चैत्रवारी तोंडावर येते, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी ही विनंती। स्टेशन मार्फत काल आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला त्वरित गॅस पुरवठा करण्यात यावा, कारण का आमच्या दुकानावर भाविकांचं आणि इथे काम करणाऱ्या कामगारांचं दोघांचंही भवितव्य अवलंबून आहे। नसेल आम्हाला जर सिलेंडर मिळाले नाही तर पंढरपुरामध्ये सर्व हॉटेल बंद होतील, बाहेरून येणाऱ्या भाविकांना खूप त्रास होईल आणि आमचे कामगार लोक उपाशी बसतील। त्याकरता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, तरी याचा त्वरित विचार करून आम्हाला गॅस सिलेंडर मिळावे ही विनंती।